आता लायकी नसताना सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना आणि तरी तरी ते आत माच करतात ते लोक. मी माहिती आहे तुम्हाला, मी कडक पाव आणि खाणं आणणं माझं सगळ्यांचं काम आहे. आजही मी जवळजवळ 35 एक लोकांना घेऊन जातो आणि माझं असं नाही की फक्त मेन ॲक्टर बिक्टर असं, सगळ्यांसाठी ते सगळं घेऊन जातो. तर मी घेऊन गेलो आणि मी यायलाच तयार नाही. म्हणलं यार, त्यावेळी तो दीपक वगैरे तो आमच्या तेजाबपासूनचा त्याचा बॉय होता. ते मी दीपकला बोल ना यार, सर को बोल जरा जल्दी, आपण उधर जाके खाते म्हणा 180 में. कारण ते घाण होतं कम्प्लीट मिल. आता ते कर्टनगिरी तुम्हाला माहिती आहे, ज्या मिल बंद पडल्या तिथे आम्ही शूटिंग करत असतो. तर ते तो ऐकायलाच तयार नाही. मग ते शेवटी बोलवलं की तेव्हा निदान क्या देख, मैं 10 बार अगर वैनिटी में जाऊंगा इधर से तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा. मी बघतच बसलो यार माणसाकडे. म्हणजे काय काय सोच आहे त्याची. आज आमची लोक व्हॅनिटी नाही मिळाली, मेरे साथ क्यों शेअर कर रहे असं आपल्याकडे बोलतात. खरंच सांगतो, आता लायकी नसताना सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना आणि तरी ते आत माच करतात ते लोक.